कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम नमः पार्वती पतये हर हर महा तस्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। जनक राजानं पाराशर मुनीला प्रश्न विचारला आहे, मनुष्याच्या मनामध्ये सुख आणि दुःख हे सारखं द्वंद्व का करत असतं? त्याला माहिती आहे की सुखही अनुभवावं लागतं आणि दुःखही अनुभवावं लागतं। संसारी जीव सुखही भोग म्हणून वापरतो आणि दुःख मात्र भोग म्हणून वापरत नाही। ज्याप्रमाणे सुखाला उपभोगलं त्याप्रमाणे दुःखाला अनुभव। पांडवांना दुःखाचा अनुभव वनात आलाय आणि दुर्योधनाला राज्यात आलाय, कारण हा राज्य भोगून पांडवांच्या नाशाचा विचार करतो। तुम्ही सुद्धा तसंच करता, यांचं काळं तोंड झालं पाहिजे। आणि या गादीवर धर्माच्या गादीवर आत्ता मी सांगितलं की राष्ट्रधर्म आधी आणि म्हण सांगितले समर्थांची, राष्ट्रधर्म वाढवावा मराठा तितका मराठा याचा अर्थ जातीचा नाही, जो देशाकरता मराला तयार आहे तो, असं आहे ते। आपण तर ते निर्माण करतो म्हणून वेळ होतो असं आहे। सुखदुःखाचा अनुभव करायला जर बुद्धी शास्त्रानुसार चालली तर सुखदुःखाचा मनावर परिणाम नाही होत। तुम्ही संतांच्या मनावर दुःखाचा बरे झाले देवा दिवाळे असं तुका कीर्तनात सांगता येतं, पण कीर्तनाची सुपारी नाही मिळाली की रडावं लागतं। हे परमार्थ सांगणाऱ्यांची परिस्थिती आहे। म्हणून ज्याला परमार्थ करायचा त्याने रोजचा स्वाध्याय कुठेतरी लावून ठेवला पाहिजे। ओके आले की जायचं नाही, कारण ओके मिळाले की खोक्याची इच्छा होते। 5 शब्द कसे आहे, जळगावून निघायचं नगरला कीर्तन करायला जायचं, त्याच्यात जळगाव शहरातच 2 मिळाले तर पुरे झाले, पण नगरला नाव निघालं पाहिजे म्हणून तो मनुष्य नगरला जातो, दोंडाईच्याला जातो। कारण काय आहे तो लोभ। म्हणून शास्त्राचा विचार करून लोभाचा परित्याग केला पाहिजे। परित्याग केल्यानंतर असंतोष आणि दुःख निर्माण होत नाही, कारण जोपर्यंत मन हे लोभाने युक्त आहे तोपर्यंत दुःख आहे। मन मुक्त झालं की दुःख लुप्त झालं, लुप्त नाशच पाहून जातं ते। आता उरलो उपकारापुरता, कुठे गेले उपकार? एखाद्याच्या ठिकाणी जर कमी पैसे मिळायचे असेल कीर्तनाला, तू चालला जा रे, मला तब्येत बरी नाही, कोणाशी खोटं बोलले तुम्ही? यजमानाशी नाही, कीर्तनाशी। कीर्तने महादोष जाती, कीर्तने गती पावजीती, कीर्तने घडे पुण्य ठेवा। राजा याकरता मनामध्ये इंद्रियांना भ्रांती होते आणि भ्रांतीमुळे केलेला अभ्यास बुद्धीत येत। या देवी सर्वभूतेषु भ्रांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः।
भ्रांती गेली पाहिजे की याच्यामुळे मला सुख मिळणार आहे, ही काय आहे? भ्रांती. आणि भ्रांतीमुळे जगात क्रांती होऊन जाते. मग आपल्या जीवनात सुद्धा काय होते? म्हणून विद्या ही मनुष्याची बुद्धी वाढवते आणि भ्रांतीरूपी विद्या बुद्धीला नष्ट करते. कारण ही ब्रह्मविद्या आहे. ब्रह्मविद्या आत्मसुख प्राप्त होण्याकरता आहे, द्रव्य प्राप्ती करता नाही. आपण तिला द्रव्य प्राप्ती करता वापरतोय म्हणून आपल्या मनात भ्रांती आहे. ही जी अध्यात्मविद्या आहे, तुम्ही उपासना करता, ध्यान करता, धारणा करता, याच्याने द्रव्य मिळणार नाही. द्रव्य मिळण्याचा मार्ग उद्योग आहे, पण तोही जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. अन्य मार्गाचा स्वीकारायचा नाही. म्हणून आपल्याला जे प्रियजन आहेत ते सुख वाटतं आणि जे मनाला प्रतिकूल आहे ते दुःख वाटतं. पण तपस्या केल्यानंतर शत्रूसुद्धा मित्र भासतो. कारण याने जर शत्रुत्व केलं नसतं तर मला असं पुढे जाता आलं नसतं. म्हणून याकरता इंद्रियांच्या द्वारानं तप करायला हवं. कोणत्या इंद्रियांच्या द्वारानं? नेत्र, कान आणि मुख. मौन हे तोंडाचं तप, अभद्र पाहायचं नाही हे डोळ्याचं तप, आणि अभद्र ऐकायचं नाही हे कानाचं तप. चांगले महाराजांनी 1400 वर्ष तप कर गेले. आणि कोण हा पोरगा म्हणे रेड्याच्या मुखी वेद बोलवतो, तेवढ्याकरता आळंदीची वारी काढली 1400 वर्ष. कारण कानाने ऐकलं, मग डोळ्यानं पाहायचं होतं कसा आहे तो ज्ञानेश्वर. तर आमचं बुवा सांगतो सकाळी उठून ज्ञानेश्वर बसले भिंतीवर. काय करत होते? तोंड धुत होते. भिंतीवर तोंड धुवायलाच मनुष्य बसतो का? म्हणजे कोणाचं रूपक वर्णन करताय तुम्ही? इकडे म्हणायचं ज्ञानेश्वर महाविष्णूचा केवढा अज्ञान असतं. म्हणून अध्यात्म कीर्तनात टिंगल गंमत नसते. गंमत नसते, करमणूक नाही ती. बुद्धीला शब्दाचा वेध आहे. तो शब्द बुद्धीला टोचला पाहिजे. म्हणून पाप समजलं पाहिजे आणि पापरहित अनुष्ठान झालं पाहिजे. म्हणजे मनुष्य सदा कल्याणाचा भागीदार होतो. ज्या पुरुषाला धर्म, तप आणि दान ही इच्छा होते तो पापापासून लांब होत. तप, दान याची जी इच्छा होते त्याच्यापासून तो पापापासून लांब होता. माऊली सांगते तपे विण दैवत, दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे. आणि पुढे सांगतात ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. साधूची संगती, संतांची संगती म्हटलं नाही तिथे. कारण साधू लगेच त्याग करून निघून. बोध सुद्धा देताना माऊली म्हणते साधू बोध झाला निरोनिया ठेला, संत बोध झाला निरोनिया नाही. समज आपण संतही आपणच म्हणून घेतो, साधूही आपणच म्हणून घेतो, पंचायत होऊन झाले. हे सकाळचं एक गाणं लागतं किंवा आपण दाबून घेतो, जप करतो, इतका जप केला टेंबा मिरवतो, जटांचा भार करतो. जटांचा भार का करायचा आहे डोक्यावर? तर ते गायीचे केस असतात, ते पवित्र असतात म्हणून ते पवित्र जटा घ्यायच्या असतात डोक्यावर. आता यांना काही माहीत नाही, हे टिंगल करतात त्या जटा भाराची. ते जे साधूचे केस असतात त्याला गायीचे केस लावलेले असतात
आणि ते अत्यंत पवित्र असतात. म्हणून या बुद्धीमध्ये सतत पावित्र्य राहण्याकरता ते तपामध्ये लावून द्या. आत्ता प्रयागला ते सगळे नग्न साधू काल प्रवेश केला त्यांनी इतक्या दिवस. म्हणलं का बरं लवकर नाही आले, अजून अपवित्र होतं म्हणे ते स्थळ. जेव्हा महापूर गेला आणि ते सगळं 63 कोटी लोकांचं सगळं पाप वाहून गेलं तेव्हा आले ते तिथे. तोपर्यंत नाही आले. कारण सगळंच काय होतं, गोंधळच होतं ना. गोठ्यात दिसतं ना तुम्हाला गोंधळ. हे बाय गोठ्यात राहिलं त्या महिन्यापासून, गोठ्यात राहून राहिले ते महिन्यापासून. हा खरं आहे ना. विचारा त्यांना कुठे राहतं म्हणून. गाईच्या गोठ्यात विचारच येत नाही दिवसभर मनात काही. कारण कोणाला सांगितलं होतं गाईच्या गोठ्यामध्ये राहायला रामाने? मग रामानेच पाठवलं ना गोठ्यात की त्याला राह तिथे. कौशल्या गेली तसं तूही राह तिथे. आणि केव्हा जायला मिळालं माहिती आहे का? सगळ्या पितरांची मुक्ती करून आलो गेल्यावर. काय फळ देतं देव. नाही तर गाईच्या गोठ्यात राहून वावचर दुसरं. लक्षात ठेवा. म्हणून तो जटाभार असतो त्यांच्याकडे साधूंच्या लोक. आपल्याला ते कळत नाही. सगळं तुच्छ समजायचं सोपी गोष्ट नाही आहे. जग काय, जगन मिथ्य आणि ब्रह्म तेव्हा कळतं ते. म्हणून जगापासून लांब राहावं लागतं. कारण जग आलं मिथ्य म्हणायचं आणि जगात बसायचं. समजणं मोठं कठीण आहे. सगळं जग गवताप्रमाणे आहे, तृणवत आहे. पण जेव्हाला तृणातून निघालेलं धान्य लागेल ते निराहारी राहतात. म्हणून त्यावेळेस पापरहित तपानुष्ठान झालं पाहिजे. म्हणजे पापाचं आचरण कमी होतं. मनुष्य सुखदुःखाच्या जबाबदारीमुळे नरकाचा भागीदार होतो. ज्याप्रमाणे बाण सुटला की तो जिथे सोडायला आहे तिथे जाऊन पडतो, त्याप्रमाणे पापाचरणाचं अधःपतन व्हायला वेळ लागत नाही. नाश व्हायला वेळ लागत नाही. 2-4 पाळण्याला लावायला आणि छोटे छोटे रामाच्या मागे ठेवायला राहू द्याला. नाही तर तिकडचाही पडदा मध्यभागी करून तिकडच्याही खांबाला लावून. कोणाच्या? रामाच्या ना? नाही, त्याला काय बांध. तिथे नाही बांधलं तरी चालेल, दुसऱ्या खांबाला बांधा. उगत तुटून पेटून गेलं तर पंचायत होईल. तर त्यावेळेस विषय सुखाला मनुष्य, अज्ञानी मनुष्य लिप्त होतो. समर्थांनी लिहिलंय, विषय जनाने बहुला जविले, प्रपंच संगे आयुष्य गेले. संपूर्ण आयुष्य चाललं जातं या प्रपंचाच्या संगतीमध्ये. तरीही आयुष्याची स्वरूपस्थिती ही जाता जात नाही. म्हणून मोक्ष सुखाची सुद्धा प्रशंसा करत नाही मनुष्य. कारण सर्वोत्तम सुख आहे, पण त्याची सुद्धा प्रशंसा करायची नाही. त्यागी आणि सद्भावी माणसाच्या मनातून प्रशंसा जास्त बाहेर पडत नाही. कारण प्रशंसेने सुद्धा दुसऱ्याला ईर्ष्या होते आणि दुःख होते. म्हणून मनुष्याच्या जवळ धन जरी कमी असलं तरी धन कमी असल्यामुळे नाश नाही होत. धन जास्ती असलं तर नाश होण्याची भीती
पहा तुम्ही, ज्याच्याजवळ असतो तो असं फालतू खर्च करत नाही. लोक काय म्हणतात त्याला? कंजूस, कंजूस काकडा. त्याला माहिती आहे या धनाचा काय उपयोग करायचा आहे. धनाचा भोगात उपयोग करण्यापेक्षा त्यागानं उपयोग करणं अत्यंत श्रेष्ठ ठरतं. आईसाहेबांच्या मंडपात सुद्धा पाहिजे बरं 2-4, नाही तर इकडे लावून द्याल बापाला आणि तिकडे मग आईला राहणार नाही. केळीचं काम असं आहे. गृहस्थाश्रमी पुरुषानं बिना प्रयत्नानं काही मिळालेलं त्याला पापाकडे नेतं. म्हणून प्रयत्न करून मिळालं पाहिजे. हल्ली सगळ्यांना आळसानं मिळलेलं पाहिजे म्हणून व्यसन लागतं. आणि म्हणून आई म्हणते काय आईत खाऊ होतो, काम कर काही. पण आता आई बोलायला गेलं की तो म्हणतो मी फाशी लावून येईल. म्हणून आईचं तोरणाला कुलूप लावलं लोकांनी. असं आहे. लक्ष्मणाने कैकेयीवर क्रोध केला तर रामाने सरळ सांगितलं तू आईवर क्रोध करत असेल तर माझ्या मागे वनात यायचं काम नाही. हे अयोध्येतल्या नौकरांनी ऐकलं. आणि जेव्हा भरत बोलले माताला तू वैरणी, म्हणे महाराज थांबून जा. असंच लक्ष्मण बोलले होते. रामानं सांगितलं होतं माझ्याबरोबर यायचं नाही. तुम्ही रामाकरता त्याग करताय ना तर कैकेयीला बोलायचं नाही. अरे भरत शांत. राम सांगून गेले म्हणे हो आम्ही ऐकलं आहे. एका नौकरानं अयोध्येमध्ये शांतता करून टाकली. आणि आपण काय म्हणतो तो तुला असं बोलला, तो तुला असं बोलला, अशांतता करतात. चुगल बटाऱ्या. त्याच्या पुढेच जुने खेड्यातले माणसं म्हणे चुगल बटारा नरकाचा पेटारा. काय शब्द होते बघा ते. असं आहे. थोडं चुगली लावणं म्हणजे नरकात जाणं. कोणी लावली चुगली? अयोध्येमध्ये. लक्षात ठेवा. आता कैकेयीचा हेतू सुरुवातीपासूनच होता माझ्या पोराला गादी देशील तर तुझ्याशी लग्न करते. म्हणून कामांध झाला कोण? दशरथ. हे इंद्रिय स्वार्थाकरता आंधळे बनतात. इंद्रिय कामांध होतात. पण इंद्रिय कोणाच्या ताब्यामध्ये आहे? शब्द, रस, रूप, गंध आणि स्पर्श. या 5 गोष्टीमुळे इंद्रियांना आंधळापणा येतो. म्हणून प्रयत्नानं स्वधर्मानं उपार्जन करावं. स्वधर्मानं हे करणं उचित आहे. उत्तम कुलामध्ये उत्पन्न झालेला मनुष्य शास्त्र जाणत असल्यावर त्याने जर अनर्थाने धन कमवलं तर त्याच्या शास्त्राध्ययनाचा उपयोग नाही. असमर्थ होणं कर्म आणि धर्मरहित, कर्म आणि धर्मरहित आत्मतत्व हे अभिज्ञ आहे, म्हणजे कळत नाही. म्हणून मनुष्यानं लौकिक कर्म कमी करावे आणि आध्यात्मिक कर्माच्या जोडीला राहावं. आणि आपल्याबरोबर सुद्धा आध्यात्मिक कर्म करणारा निवडावा. एक आंधळा माणूस आहे, त्याला 2 हात 2 पाय आणि बुद्धी चांगली आहे. पण एक पांगळा आहे, दोन्ही पाय नाही आहे आणि त्याला डोळे आहे. तर तुम्ही काय करू? डोळे आहे पण मला चालता येत नाही. आंधळा म्हणतो माझे सगळे अवयव चांगले पण मला दिसत नाही. एक दुंडा आहे, त्याला सांगितलं की तू काय करू? डोळे आहे, पाय आहे पण हातच नाही, त्यामुळे कर्म नाही करतायत. पंगुम लंगुम पांगळे डोळे यांना सुद्धा जर देवाची कृपा झाली तम मंदे परमानंदम. सूरदास आंधळे होते, देवाची कृपा झाली, देवाची कृपा झाली. काही पांगळे होते, देवाची कृपा झाली, चालून गेले. काही बहिरे होते, खुणेनं उद्धरून गेले. सुज्ञपणा. म्हणून ते म्हणतात
अशा प्रकारे कर्म आणि धर्म आत्मतत्वाने कळालं पाहिजे आणि कर्मधर्म सुधारलं की अक्षय फळ मिळतं. एक उदाहरण सांगतो. आखाजीच्या दिवशी घागर पाहिजे कमी पैशाची, कारण आणि काय म्हणतो बापाच्या नावाने दिली पाहिजे. पहा तुमचं आता खरं बापाच्या नावाने द्यायची तर मग ती पाच राहायला नको ना. पण काय करतो घागरीची किंमत काय. त्या घागरी मी याला म्हटलं त्या कोपऱ्यात ठेव. ती मारवाडीन बाई नेहमी मागते. म्हटलं या बाईला काय सांगावं की हे श्राद्धाच्या घागरी त्या भागवताच्या मिरवणुकीला नेऊ नको. मग तिला ते एक दिवशी म्हटलं बा ते हे श्राद्धाचं आहे, डोक्यावर घेणाऱ्याच्या डोकं फिरलं तर करशील का. का तुम्हाला हा पंत्या घेऊन जा, कारण त्या पवित्र आहे, दिवाळीच्या दिवसाच्या. श्राद्धाचं ते दान केलेलं आहे. भागवताकरता द्रव्य खर्च, भागवताकरता द्रव्य खर्च करा ना. तुम्ही गोळा केलं आहे द्रव्य, त्या कुंभाराचा फायदा होऊ द्या. मग म्हणे याचा काय उपयोग घ्याल. म्हटलं मीठ भरायला चालतं. याच्यात मीठ भरता लोक. काही लोकांनी काय सांगितलं आपल्या बापाचं आपण पाणी पिया घरी ठेवून घेता ते आणि त्याच्यातून पाणी पिऊ. ते दान केलं आहे तुम्ही, ते घरी ठेवता येत नाही. हे कळायला पाहिजे. मग कावळेकरची काय डोकं चालू आहे, तुम्ही आम्हाला द्या म्हणजे दान होईल. म्हणजे मला सांगतात ते तुम्ही आम्हाला द्या म्हणजे दान होऊन जाईल. ते असं नाही चालणार. ते अपात्र आहे. ते श्राद्ध पात्र दान करता येत नाही. अपात्र आहे ते. पुन्हा दानास ते पात्र नाही आहे. ब्राह्मण तो त्याचा उपयोग काही करो, तुम्ही दान दिलं आहे असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. कारण अपात्र आणि पात्र हे आपल्या लक्षात नाही येत. म्हणून ते म्हणतात कर्मधर्मरहित आत्मतत्व समजत नाही. म्हणून गृहस्थाश्रमी माणसाने कर्तव्याचा निश्चय करावा, स्वधर्माचं पालन करावं आणि कुशलतापूर्वक यज्ञ करावा. यज्ञ जर करायचा असेल तर कुशलतापूर्वक करावं. काल एक पती पत्नी आले होते. ते म्हणे दादा आम्हाला घरात यज्ञ करायचं आहे म्हणजे रोज. तर म्हटलं संसारी माणसाच्या घरात असं कुंड करून चालत नाही. तीन याचं जे वैष्णदेव पात्र असतं त्याच्यात सकाळ संध्या करावं. नाही म्हणजे ते पात्र जरी वैष्णदेव असलं तर ते अग्नीचंच आहे. सकाळीशी आपण त्याच्यात काय करणार आहे अग्नी, दुपारीसुद्धा काय करणार आहे वैष्णदेव अग्नी, आणि संध्याकाळी धूप लावताना सुद्धा काय करणार आहे अग्नीमुळे ते पात्र गरम झालं की पवित्र होतं. अग्नी काय करतो सगळ्यांना पवित्र करतो. म्हणून पावक नाम अग्नी, त्याचं नाव काय आहे पावक. तुम्ही चांदीला काय करतो तो पवित्र करतो, त्याच्यातला मळ काढून टाकतो. सोन्याला काय करतो, लोखंडाला काय करतो नवीन करून देतो लाख. म्हणून तो पावक आहे, पवित्र आहे. पूर्वी खेड्यागावात तव्यावरच हे टाकायचे काय आगारी, कारण तो रोज तापतो. कोण काही लोक म्हणतात लोखंडात, तू ऐक रे म्हटलं, तो तापून तापून पवित्र झालेला आहे. तप आहे त्या तव्याजवळ. तव्याजवळ काय आहे आणि तो तप करतो ना आपली भूक शमवतो. म्हणून श्राद्धाला त्या दिवशी त्याच्यावर आघारी टाकली जात असते. एवढे आघारीच्या वेळा त्याला धुवून परत मग तिथे ठेवत असत. का लोखंडावर टाकलं तर ते लोखंड तप करतं रोज. ते तप. आणि जो खराब झाला तवा, आता तर लोक तवे मोडून टाकतात. पूर्वी तवे मोडत नव्हतं. राहू दे रे, खाटीखाली शेक द्यायला लागेल तो, त्याचा उपयोग तिथे घेतला त्यांनी. म्हणजे खाटीच्या खाली कोणी आजारी असलं काही शेक द्यायचा असेल तो जुना वापरलेला तवा त्याच्या खाली वापरत होतो. पण त्याचा त्याग करत, कारण त्याने काय केलं आहे आपल्या घरात
तप. आता तुम्ही प्रॉपर्टी देणाऱ्याला बापाला ठेवता, नाही तर त्या तव्याची काय लावली. 58 बिघे दिल्याला माणसाला सुद्धा तुम्ही वृद्धाश्रमात टाकलाय. 58 बिघ्याचा माणूस आचार्य डॉक्टरच्या वृद्धाश्रमामध्ये. विचार कर, त्यांना तव्याची काय किंमत आहे, त्यांना तपाची काय किंमत आहे. डस्टबिन म्हणता, म्हातारे म्हणजे काय, डस्टबिन. कारण यांच्या जीवनात भोग आहे म्हणून ते माता पितांना असे शब्द वापरतात. म्हणून उत्तम कुलामध्ये उत्पन्न झालेला मनुष्य शास्त्र जाणून जर असमर्थ असेल, अध्यात्म तत्व जाणायला अभिज्ञ असेल, तर तो नरकातच आहे. उत्तम कुळात जन्म झाला, शास्त्राचा अभ्यास केला आणि आत्मतत्व जाणत नाही म्हणजे तो अभिज्ञ आहे. दुसऱ्या कुळामध्ये जन्म झाला पण शास्त्र जाणत नाही, पण संत सांगतील तसा वागतो, तो उद्धरला. ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला आणि कुसंगे नाडाला साधू व्हायचं. म्हणून साधू माणसं 3 दिवसाच्या वरती एका गावात राहत नाही. कुठेही गेले तर 3 दिवसाच्या वरती राहू नये. मग लोक म्हणतील मुलाच्या घरी गेल्यावर राहणे नाही, ते मुलाचं घर म्हणजे आपलं घर आहे. पण मुलं कुठे म्हणता, आमच्याच घरी राहता, त्याच्या घरी जात नाही मोठ्याच्या घरी. असं आहे ते. ज्या बापाने प्रॉपर्टी दिली तो आमच्यात राहतो असं सांगता लोक. असं सांगायला पाहिजे तुम्ही की वडील लावून आमच्यात नाही राहत, आम्ही त्यांच्यात राहतो. हे सगळं 4 भावांचं घर त्यांचंच आहे. किती पटकन बोलले, होतं असं बोलले काय तेव्हा. आपल्या वेळा आहे आणि आपल्या बापाच्या वेळा नाही. तो अभिज्ञ आहे, त्याला ज्ञान नाही. म्हणून गृहस्थाश्रमामध्ये कर्तव्य निश्चय करून स्वधर्माचं पालन करा, हाच मोठा यज्ञ आहे. आणि कर्तव्य करून श्राद्ध केलं ते श्राद्ध सुद्धा यज्ञ आहे. श्राद्ध अपवित्र नाही आहे, एक प्रकारचा यज्ञ ते. स्वाहा आणि स्वदाहा. स्वाहा इकडे होतं आणि इकडे स्वदाहा होतं. आपण जो पिंड ठेवतो तो दर्भावर ठेवतो, म्हणजे तो दर्भ हे पवित्र आहे. आणि म्हणून पवित्र ठिकाणी पिंड ठेवला गेला पाहिजे. म्हणून आई सुद्धा कशी राहिली पाहिजे, पवित्र. आणि तिथे आपला पिंड स्थापन होतो आणि तिथून मग आपण पवित्र होतो. म्हणून मातृपुण्यानं यशवर्धते. आईच्या पुण्याईनं माणसाला यश मिळत असतं. म्हणून त्यावेळेस सगळ्या नद्या जशा समुद्राला जाऊन मिळतात तसं गृहस्थाश्रमी माणसानं केलेले यज्ञ म्हणजे भोजन हा सुद्धा यज्ञ आहे. त्याचं पुण्यसुद्धा देवप्राप्तीला, यज्ञाचं पुण्यसुद्धा देवप्राप्तीला आणि श्राद्धाचं पुण्यसुद्धा देवप्राप्तीला. असं कर्म. म्हणून ते म्हणतात समस्त आश्रमवासी जीवन सुखी होईल. 4 आश्रम. जनक राजानं प्रश्न विचारला, महाराज संसारामध्ये कोणकोणता धर्म अनुकूल कर्म आहे हे मला सांगा, आणि कोणत्याही माणसांनी प्राण्याची हिंसा का करायची नाही. पाराशर म्हणाले, जे कर्म अहिंसाकारक अनुकूल आहे ते सदा मनुष्याच्या रक्षणाकरता आहे. संन्यासाने अग्निहोत्र करायचं नाही आहे, कारण त्याला ते वर्ज्य आहे. क्षत्रियाला हत्या लागत, कारण तो दुसऱ्याच्या रक्षणाकरता करतो. आता पहा ना, ते कुत्र्यांवरून केवढं राजकारण सुरू झालं आहे, त्या कबुतरावरून केवढं सुरू झालं आहे. तो क्षत्रियाचा धर्म आहे, काय करायचं त्यांचं. तो आपल्या वैश्याचा, ब्राह्मणाचा आणि सेवेकराचा धर्म नाही. आता त्यांना सांगितलं आहे की कोर्टाने
एक गोडाऊन करायचं आणि त्याच्यामध्ये सगळे गावातले कुत्रे गोळा करून ठेवायचे. आता ते राहतील का तिथे? दिवसभर तिथे काय चालेल? आगळ्या आणखीन काय? कुत्रे एकत्र कसे काय राहतील? आता कोर्टाची बुद्धी सुपर आहे. कसे काय राहतील? तुम्ही ते पिंजऱ्यात ठेवून पाहा त्यांना 5-50 कुत्रे. मग किती करावे लागते? निर्बीज करा. हे सगळं क्षत्रियाने ठरवायचं. त्याचं काय करायचं? विल्हेवाट लावायची. राजाला तेवढा अधिकार आहे. राजाला त्याचा दोष लागत नाही. कारण राजा जनहिता करता, म्हणून जनहिता एक याचिका असते बघा हायकोर्टामध्ये. आता जेवढ्यांना कुत्रे चालले तेवढ्यांनी याचिका दाखल करायच्या का? किती लाख आकडा आहे आजचा. भारतामध्ये इतक्या 32 का 33 लाख लोकांना कुत्रे चावले एका वर्षात. दुपारची बातमी लेटेस्ट असं आहे. म्हणून पाराशर म्हणाले मनुष्याच्या रक्षणाकरता काही गोष्टी कराव्या लागतात. यात राजाचा कल्याणपथ मार्ग आहे. म्हणून राजाला विनय कुठे करायचा आणि कुठे करायचा नाही. सगळ्यांनी राजाने गुन्हेगाराला या भाऊ असं करून चालेल का? हां, आज केदारनाथची यात्रेकरूंवर लाठीचार्ज करावा लागला आहे. कारण तो एवढा पूर आहे आणि ते इतकी घाई करतात याची. सरकार पुढे रस्ता नाही आहे. तो रेटारेटी करून जर नदीत पडले तर ऐकत नव्हते. पण शेवटी काय करावं लागलं? मग आता यात्रेकरूंवर लाठीचार्ज झाला. पण यात्रेकरू वागता कसे हे पाहिलं पाहिजे ना. बरं धडगडमध्ये लोटले गेले तर? म्हणून पावसाळ्यात यात्रा करायला नाही सांगितले आहे. रात्री प्रवास करायचा नाही. कारण काय होईल याची गॅरंटी? दिवसा होतं तर रात्री का नाही होणार? असं आहे. म्हणून हे प्रसंग निर्माण होता. बिलकुल नदीच्या काठावर हॉटेली बांधले यांनी जास्ती पैसे मिळावे म्हणून. सगळ्याच्या सगळ्या रवाना गेल्या त्या रुद्र सगळ्या. आता नदीच्या काठावर केव्हा तरी पूर असं आहे ते. म्हणजे समज आली पाहिजे ना. तो का समुद्र आहे मर्यादा ओलांडणार नाही तर ताजमहल हटलूया तिथे. तो मर्यादा सोडत नाही. आणि सोडली तर जळगावपर्यंत यायला त्याला वेळ लागत नाही. किती वेगानं येईल तो सांगता नाही येत. सोडत नाही. पण मर्यादा सुटली तर मात्र कोणाला ठेवत नाही. म्हणून त्यावेळेस उदासीन भावनेनं राहायचं का कायम? नाही. प्रेम भावने राहायचं. पण उदासीनता जागृत ठेवायची आपल्याजवळ. उदासीनता जागृत राहायची. जसं लाईट गेलं की लगेच इन्व्हर्टर लागतं. काही करावं लागतं का? नाही. तसं उदासीनता जागृत ठेवावी. कुठे उदासीनता ठेवावी? परद्रव्य. बाकीच्या ठिकाणी उदासीन ठेवायची गरज नाही. मन बिघडायची काही गरज नाही. काव घर बांधलं छान झालं बा. तुमचं झालं. तुमचं झालं ना बा. आमचं कधी होईल कोणा ठोक. ही काय झाली? असं आहे. होईल. तुमचं झालं ना आमचं होईल. तुमचं झालं की आमचं होईल. आधी सगळ्यांचं हो आणि नंतर आमचं. म्हणून त्यावेळेस इंद्रिय संयमाने उत्तम व्रतयुक्त मनुष्य सर्व संघाचा परित्याग करू शकतो. एवढंच नाही तर जरा आणि मृत्यू याचाही परित्याग होऊ शकतो. जन्म मृत्यू जरा व्याधी. म्हणून आता बघ, हिंसा प्रधान कर्माचा त्याग केल्यानंतर सत्य भाषण करत निसंदेह जर राहिला तर स्वर्गाला जाशील. जो मनुष्य पिता मित्र गुरु
धर्मपत्नीच्या प्रीतीनं यथायोग्यानं प्रेम ठेवतो तो मनुष्य गुणहीन कधीच होत नाही, त्याचे गुण वृद्धिंगत होत जातात. कोणाविषयी? पिता प्रेम पाहिजे, माता प्रेम पाहिजे, मित्रता प्रेमानं निभवली पाहिजे, गुरु प्रेमानं, आणि धर्मपत्नीबद्दल प्रीती यथायोग्य. प्रेम नाही, प्रीती आणि प्रेम यात फरक आहे. प्रेमामध्ये स्वार्थ आहे, प्रीतीमध्ये स्वार्थ नाही. याचं उदाहरण सांगतो. भगवान श्रीकृष्णानं सत्यभामेचं अपहरण केलं आणि रुक्मी भगवंताच्या मागे लागला आणि तिकडून बलराम दादा आले. बलराम दादाने युद्ध कसं थांबवलं? कृष्णा, आता त्या रुक्मीला इतकं का मारतो? हां, आता तो तुझा शालक झाला आहे ना, त्या रुक्मिणीला बरं वाटेल का इतका मारतो? एवढं म्हटल्याबरोबर रुक्मिणीच्या मनात आदर आला. आपल्या यांच्या घरात आपल्याबद्दल प्रेम करणारं कोणीतरी, म्हणून ती निशंक आली. नाही तर बा एवढे संतापी आपल्या भावाला एवढं मारताय तर हे कसे असतील मनात याला जागा. पण बलराम दादाने काय केलं? तो देव असं का मला शिकवता का दादा? साल्याच्या डोक्यावरचे केस काढले आणि त्याच्या रथाला बांधून टाकला. त्याच्या कपड्याच्या चिंध्या गेल्या, दोरी कुठून आणली नाही, त्याच्याच कपड्याच्या चिंध्या गेल्या आणि त्याच्याच रथाला बांधून. पण रुक्मिणीच्या मनात आलं की आपली काळजी करणारं कोणीतरी आहे. तसं सासू सासरा किंवा घरातला मोठा जेठ याने सुनेची बाजू घेतली पाहिजे. का 4 लाख घेऊन गाडी घ्यायला असं सांगितलं पाहिजे? पहा बरं आपले वसंता असं. म्हणून तुमच्या घरामध्ये फारकत्या होत आहे. कोणी प्रीती ठेवणारं नाही ना. भागवतातलं उदाहरण आहे. रागवले बलराम दादा भगवंतावर, आणि देवाने सुद्धा बलराम दादाचा आदर ठेवला आहे. लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे आलेली श्री आता रुक्मिणी माहेरीला गेली असेल का नसेल आपल्याला माहीत नाही, भागवतात काही उल्लेख नाही. पण जाताना तिने कृष्णापेक्षा कोणाला जास्त विचारलं असेल? दादांना. आणि दादाला विचारल्यावर भगवान नाही म्हणू शकत होते का? नाही. पण आपण जर दादालाच मानत नसू तर त्याचा काय लावला? तो कोण तुला पाठवणारा असं म्हटलं तर चालेल का? म्हणजे तुमच्या घरात प्रीती नाही म्हणून कलह. आता उद्या म्हणाल का तुम्ही आमच्या घरात कलह आहे? नाही. तुमच्या घरात प्रीती असली की कलह होणार नाही. बरं, आई वडिलांनी प्रीती करायची, तुम्ही त्यांच्यावर प्रीती नाही करायची, असं जरी असलं तरी प्रीती राहणार. प्रीतीला दोन्ही गोष्टी सारख्या लागतात. बऱ्याच लोकांचं नाव प्रीतम असतं पण असे वागतात की जसा सर्पदंश रोज असतं. तोंड नको दाखवू मला असं काय म्हणायचं. म्हणून त्यावेळेस गुणहीन मनुष्य माता पितांचा आदर करीत नाही. कोण आदर करेल बंधू माता पितांचा? तो गुणयुक्त. ज्याच्यात गुण नाही तो काय करणार? म्हणून काही लोक आपल्या मुलांमध्ये गुण नसतील तर शांत राहतात, बोलत नाही. जाऊ म्हणजे का तुम्ही काही बोलत नाही? आपले दिवस खराब आहे ना, मग आपण शांत राहावं असं बोलून लोकांचं तोंड शांत करतो. तो असं रडत बसत नाही, काय करावं काय नाही, शांत राहते. जेव्हा काळ खराब येतो ना तेव्हा काय राहिलं पाहिजे? हां. आणि नाही शांत राहत असेल तर त्या शांताराम भाऊची प्रार्थना करत राहायचं. शांताकारम भुजगशयनम. त्या सर्पावर झोपल्यावर सुद्धा मस्त झोपतात ते, म्हणून त्यांची प्रार्थना करायची. गोरणाऱ्या माणसाला जर तुम्ही असं उठवलं ना तर तो उठल्याबरोबर भलता क्रोध होतो. म्हणून गोरणारा पती गोरणारा पुत्र यांना असं अचानक उठवू नये, मग ते एकदम क्रोधून जातात. गोरणं अत्यंत घातक आहे शरीराला. दात खाणं सुद्धा
अत्यंत घातक आहे. ज्यांना दात नसतात ते फुसकारे तोंडातून सोडतात, तेही घातक आहे. कारण शयन शांत झालं पाहिजे. म्हणून शयन रूममध्ये शांतता का ठेवायला सांगितली आहे त्याचं कारण असते. आणि शयनाच्या आधी प्रार्थना करायला का सांगितली आहे? कृतज्ञता व्यक्त करायची. देवा, आजचा दिवस तुमच्या कृपेने पार पडला, आता फक्त गाढ निद्रा लागू द्या, सुखे निद्रा करा देवराया आता, आणि आम्हालाही सुखाने. मनामध्ये काही विकल्प आणू नका निद्रेत, कारण निद्रा अमृत आहे. ती जर पूर्ण झाली तर माणसाला दिवसभर शांती. आता तुम्हाला सांगितली आहे, आता रात्री निद्रा घ्या आणि उद्या 3 वाजेपर्यंत निद्राला परत आमंत्रण देऊ नका, कारण 12ला जन्म होईल. मग प्रसाद नैवेद्य घरी जाता जाता, घरी गेल्यावर सुद्धा घरच्या देवाची आरती करायची आहे, देवावर अक्षत टाकायची आहे, देवाला सांगायचं आहे आम्ही देवळात जाऊन आलो, तुमचा जन्म उत्सव करून आलो. भारताचाही उत्सव आहे उद्या, ज्ञानेश्वर माऊलीचाही उत्सव आहे. एकूण 3 उत्सव उद्याचा असा आहे. त्रिवेणीचा पर्व काळ आहे, त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी. तर उद्या आपल्याला 12 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे अशा नाममंत्राचा जप करून भगवंताचा उत्सव करायचा आहे. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान सत्यगुरु राये कृपा मज केली परिणाय घडली सेवा काय.